संजय राऊतांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती, अरविंद सावंत यांच्यावर लोकसभेच्या नेतेपदाची जबाबदारी, तर अनिल देसाई पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी। राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर, जनतेच्या डोळ्यात धुळफेक, उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर थापांचा नव्हे मायबापांचा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार, कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, मेघगर्जनेसह बरसणार सरी। वादात अडकलेल्या नेट परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर, यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्टपासून सुरू होणार, तर 25 जुलैपासून CSIR यूजीसी नेट परीक्षेचं नियोजन। कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची आत्महत्या, सांगलीतील नागेवाडीतील राहत्या घरात गळफास घेत संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट। जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 कारची धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू। आज T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने, कोण बाजी मारणार याकडे लक्ष। ग्रेटर नोएडातील सूरजपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली, दुर्घटनेत 3 मुलांचा मृत्यू, तर 5 जण जखमी। दिल्लीत मुसळधार पावसामुळे सपा खासदाराची पंचायत, गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांनी खासदार गोपाल यादव यांना घेतलं कडेवर, व्हिडिओ व्हायरल। अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेकरूंची पहिली तुकडी बालटालमध्ये पोहोचली, यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल, दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी। उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी नवे परराष्ट्र सचिव, 15 जुलैपासून परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार। आज T20 क्रिकेट वर्ल्ड कपची अंतिम लढत, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने, रात्री 8 वाजता बार्बाडोसमध्ये सामना रंगणार। भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम, कर्णधार पद स्वीकारल्यापासून रोहितनं केल्या 5000 धावा, अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा 5वा कर्णधार। क्रिकेटर शेफाली वर्मानं रचला इतिहास, कसोटीमध्ये द्विशतक करणारी शेफाली ठरली दुसरी भारतीय महिला, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कामगिरी।